आज आपण मस्त असं बघा सोयाबीन पालक पराठा बनवतोय। त्याच्यासाठी बघा मी तर पालक चांगला धुवून चिरून घेतलेला आहे। बघा सोयाबीन मस्त असं आपण हे भिजवून घेतले। आता ह्याच्यातील ना आपण पाणी काढून मिक्सरमधून बघा अशा प्रकारे आपण हे सोयाबीन बारीक करून घेतलेलं आहे। बघा लसूण आणि मिरची ही पण वाटून घेऊयात। बघा याच्यामध्ये मी लसूण मिरची टाकून घेतलेली आहे बघा ठेचा। आता याच्यानंतर आपण जो घेतलेला पालक आहे चमचा भरून धने पावडर घेतलेली आणि 1 चमचा बघा असंच जिरी घेतलेली आहे। तुम्ही जिरा पावडरही वापरू शकता। त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घेऊयात। 1 चमचा आपण मिरची पावडर टाकून घेऊयात। आता याच्या चवीनुसार बघा आपण मीठ टाकून घेऊयात। आता याच्यामध्ये बघा आपल्याला 2 चमचे ना दही घालून घ्यायचे। दह्याने बघा टेस्ट खूप छान लागते आणखी, किंवा लिंबू पण टाकू शकता। बघा हे आता आपण अगोदर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता याच्यामध्ये आपण जे 1 अर्धी वाटी बघा बेसनचं पीठ घेतलंय ते घालून घेऊयात। बघा आता याच्यामध्ये आपण आपल्याला जसं लागेल ना तसं हे गव्हाचं पीठ टाकून घेऊयात आणि याचा व्यवस्थित बघा पीठ व्यवस्थित मळून झाले। आता आपण याच्यावरती थोडंसं बघा तेल टाकूयात आणि व्यवस्थित असं बघा हे आणखीन थोडंसं मळून घेऊयात आणि रेस्ट करण्यासाठी 5 मिनिटं फक्त ठेवूयात। म्हणजे आपलं पीठ छान असं बघा याच्यात मिसळेल पण आणि टेस्ट पण छान येईल। जरा मुरल्यावरती बघा छान लागते टेस्ट। बघा आपण आता ह्याचा ना एक पराठा बघा लाटून घेऊयात। बघा अशा प्रकारे आपण हा पराठा लाटून घेतलाय। बघा त्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलंय आणि हा पराठा आपण भाजून घेऊयात। बघा दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित असा हा पराठा भाजून घेतलाय, तुम्ही पाहू शकता। ह्याला तुम्ही बटर पण लावू शकता किंवा तूप पण लावलं तरी पण चालेल। बघा मस्त असा आपला सोयाबीन पालक पराठा तयार झालेला आहे। तुम्हाला पण रेसिपी आवडली असेल तर बघा आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा। आणि डाएटवाल्यांसाठी लहान मुलांसाठी बघा एकदम पौष्टिक असा हा पदार्थ आहे आणि झटपट असा होणार आहे। तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने। चला तर मग धन्यवाद।